मालिका बंद करा आणि वाढाय घ्या निकिताची. गॅस कमी करून आम्ही कटलेट बनवत होतो. स्फोट झाला कटलेटचा. ह्याच्या आतला मसाला सगळा बाहेर उडून 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 फुटलंही ठाप 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 करत. आणि 2 ते 3 फुटली. एकदम 2 फुटली. 2 फुटल्यामुळे माझ्या हातावर जरा तेलाचा एक चुटका आला तेवढाच. बडबडायला लागले. गरम गरम वापा उडतोय सोडतोय. पहिला गेला आत्मदहन झालं पहिल्या कार्यकर्त्याचं. निकिता आज किचन म्हणून तुझा एक युट्यूब चॅनल खोलला तर काय होईल मित्रांनो? काय होईल तुम्ही कमेंट करून सांगा. श्रावण महिना चालू झाला आहे म्हटल्यावर मटण कोण खात नाही, रस्त्यात लिंबू पिऊन कोण येणार आहे? चिंगळी महाराज आमचं झोपले त्यामुळे येऊ कटलेटचा नाद करायला लागलो. नाहीतर नाद पुरा करून दिला नसता चिंगळी महाराजांनी आम्हाला. येऊ काय म्हणायचं निकिता? तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा नवीन कट्टे या ब्लॉगमध्ये. तर विषय असा झालाय की आज आमच्या निकिताजी यांनी एक बलाढ्य मोठा असा अनुक्रम त्यांच्या हाती गाठलाय. अनुक्रम का उपक्रम असं काहीतरी विषय आहे. तर आमच्या निकिताजी आज बनवणार आहे ते खट्टा अशा कटलेट. तर कटलेटचा कसा विषय मला पण माहित नाही. कटलेट मी बघतो कोणाच तर लग्नात गेलतो तिथं सॉस सोबत खाल्लेलं. आजपर्यंत कधी घरात केलेलं कटलेट मी खाल्लंच नाही. आणि निकिताजी यांची लगबग चालू आहे सध्या कटलेट वगैरे बनवायची. आणि काय विषय आहे तो विचारूया आपण त्यांना. कसा कटलेटचा काय कार्यक्रम आहे तो. तर मला दिसतंय ते सांगतो तुम्हाला. इथं तर बटाटो घेतलेत त्यांनी उकडलेला आहे. जॉयच्या गावात पोळीचे गरम आहे. आणि इकडल्या बाजूला मी कॉर्नफ्लावर पीठ आणलेलं मासं फ्राय करा त्यावेळेच कॉर्नफ्लावर पीठ आहे. इथं चाट मसाला, आलं लसूण पेस्ट बी लागते. काय मीठ ह्यात काय ह्यात मिरची बी लागते त्याला. मिरची जिरं आणि कोथिंबीर. आणि तिकडल्या बाजूला सॉस बी आहे वाटतं. सॉस नाही किसानचं केचप आहे. असू दे केचप पण सॉस काय एकच आहे सगळं. त्यात काय विषय नाही एवढा. तर चालतंय. हे काय करायला लागले आता? हे करायचं काय हे ना बारीक करण्यापेक्षा मग कुस्कार घ्या हाताने सरळ. कुस्कारला तर चालत नाही काय? हा ठीक आहे. त्यातलं हे काढायला कुठं आहे स्मॅशर? मग स्मॅशरनं स्मॅश कर की. असं का करायला लागले शेड्यात? तर निकिताची भरपूर कष्ट करते. असं कष्ट करायला धानत लागते काय यायचे गावात विषय हार्ड. तर बटाटो सोलूनच कर की डायरेक्ट. सोलून चुरडा कर घ्यायचा हाताने काय की त्याला काय होतंय? चिंगळी महाराज आमचं झोपले त्यामुळे येऊ कटलेटचा नाद करायला लागलोय. नाहीतर नाद पुरा करून दिला नसता चिंगळी महाराजांनी आम्हाला. येऊ काय म्हणायचं निकिता? विषय हार्ड केला असता. तर चाललंय यांचं तडदार बडदार पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे. झाम आता ती उरकून घेतो. बटाटो स्मॅश करून घेतो. आणि स्मॅश केल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय आहे ती थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला कसा विषय होतो त्याचा. तर असुविधा गेली खेळते मी जरा विषय हार्ड चालता. एक लिंबू पाहिजे होता म्हणून मी लिंबू आणायला गेलो अण्णाच्या दुकानात. अण्णाच्या दुकानात 5 रुपयाचा एक बलाढ्य लिंबू आणला. 5 रुपयाला एवढा मोठा लिंबू यायला लागला आता. आयला हे जो लिंबू जर उन्हाळ्यात गेला का नाही 10 रुपये किंमत सांगते ते. कारण ऑड सीझन आहे आणि श्रावण महिना चालू झाला आहे म्हटल्यावर मटण कोण खात नाही, रस्त्यात लिंबू पिऊन कोण येणार आहे. त्यामुळे लिंबूचा रेट पाक कमी आली ती. आणि सध्या विषय असा झाला आहे निकिताजी यांनी स्मॅश केलं ते सगळं बघा ते बटाट्याचं काय असेल ती. आणि त्यात काय टाकलेस? मी असतो काहीतरी टाकले त्यांनी त्यात चाट मसाला काय केवढा 1 चमचा टाकलास का 2? एका चमच्यानं काय होईल? 4-5 चमचे टाकली खट्ट. हा असं चटपटीत चाट मसाल्याचं लागलं पाहिजे. आणि जरा निकिताजी यांनी इथं घेतलंय कोथिंबीर काय झाली जरा विषय हार्ड आहे. कापणारच काय? कापणारच का कोथिंबीर जरा? पण कोथिंबीर आत्ता कशाला कापायला लागलीस? शेवटला कापली चालत नाही काय? त्यातच टाकायला लागतं का आत्ता स्मॅश मध्येच? ओके डन जमतोय तुम्हाला. निकिता आज किचन म्हणून तुझा एक युट्यूब चॅनल खोलला तर काय होईल मित्रांनो? काय होईल तुम्ही कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा. निकिताज किचन असं चॅनल खोललंय ना तर कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही सबस्क्राईब करतील बघशील का? त्याच्यावर टाकाय रेसिपी जरी यायला पाहिजे की आपल्याला. यात काय बी करायचं. मासं फ्राय, झिंग फ्राय, चिकन फ्राय, मटन फ्राय काय बी करायचं. आम्ही खायला तत्परच आहे. तुम्ही पण नुसतं फ्राय करून द्या आम्हाला. श्रावण एवढं सोपं दे जरा. मटन चिकन नाव घ्यायचं नाही देवा. सॉरी माफ करा मला. तर चालतंय. निकिताजी यांनी बारीक कोथिंबीर चिरले तर टाकाड्यापैकी आणि 4-5 जिरं घेतले. याला काय चेचणार आहेस काय? कापणार आहेस? चाकून कापणार का एक जिरा? एवढा जिरा जर चाकून एक कापला तर काय होईल? विषय हार्ड होईल. काय म्हणा निकिता? हा कापाय नाही वाटतं. जिरा अशी ही करायला लाटण्यानं असं करायचं. आयला तुझ्याकडे शिकायचं दोघं भरपूर आहे पण टाइम नाही. चिंगळ्या आमचं जमवतोय त्यामुळे आम्हाला टाइम भेटत नाही. शिकायला दोघं भरपूर आहे निकिताकडं आमच्या. तर विषय हा असा आहे की मित्रांनो बघा
लाटण्यानं त्याचं पाक त्यालाच काढलं बाहेर जिऱ्याचं. आणि आता ह्यात आलं लसूण पेस्ट सगळेच वतकी पुडी एवढी एवढी कशाला ते काय उगाच जास्त वाटली चव लागते. मग जास्त घाललं आलं लसूण पेस्टनं चव येते चांगली असं म्हणते ती बाया, मला काय माहित नाही. म्हटलं आणि मी म्हणतोय आणि कोण म्हणायला पाहिजे. तर आलं लसूण पेस्ट केलं त्या स्मॅश मध्ये. आणि हे काय मिरची ठसका उडला मिरचीचा, एकदम तिखट झाला बरं का मिरची. एका मिरचीला तू एवढंही केलंयस, फक्त एक मिरची. एक कोण मिरच्या 2-3 आहेत बारक्या 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 2-3 मिरच्या त्या. पण ही जाळ काढणं म्हणजे बरं आमच्या परत ना सकाळपारी गावात विषार मिरचीचा ठसका जरा हारडा बरं का. जरा फाशीर तोंडावला ठसका विषय हारडा मिरचीचा. उद्या आता कार्यक्रम काय होतोय काय कळत नाही मला, जाऊ तिकडं. आणि सध्या बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि बारीक वाटलेलं जिरं सध्या सगळं त्यात गेलंय. आणि ह्यात काय टाकायचं अजून, लिंबू पिळायचं आहे काय, अजून लिंबू पिळायचा, कॉर्नफ्लॉवर पीठ, चाट मसाला थोडासा घालतो. घाल गच्च घाल. चाट मसाल्याचं काय तू हाय काय करू नकोस, गच्च घाल, सुट्टी देऊ नकोस. बस जास्त झाला म्हणजे चव लागायचं नाही. काय चाट मसाला कसला असतो ह्यो, त्यात काय पाणीपुरीत तेव्हा असतो तोच किंवा हा त्याच्यानं चव येते आपली वर. आता हे किती घालणार, चमच्यानंच ही पण 3 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ. बरं चालतंय. चवीनुसार मीठ, एवढं चवीनुसार मीठ आणि बास होतंय का एवढंच बास. कमी पडलं तर परत घ्यायचं, वरनं घेऊन टाकायचं. मीठ कमी पडलं तर कटल्याच्या वरनं मीठ घ्यायचं. मीठ सगळ्या आदेश आलं. हा आणि मेन मुद्दा राहिला इकडं शेवाया वगैरे काढलेलं वाटतं, बारीक बारीक चिरलेलं शेवाया, चिरलेलं नाही का मोडलेलं शेवाया तर बारीक बारीक. आणि लिंबू चिरून टाकणार नाहीस त्यात, टाकणार आहे किंवा हा कढईचं नियोजन चालू वाटतं सध्या. हा तर सध्या तेल कडत घालायचं आहे आपल्याला. तेल 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 बरं चालतंय. आधी लिंबू पिऊन याचं ही कर की ग, तेल कडत घालाय परत नाही की बघायला. बघ बंद केला बघ गॅस. आणि तर अन्नाच्या दुकानात आणलेला लिंबू चिरफाड झाली त्याची, आणि पूर्ण एक लिंबू प्यायचा. बस त्याच्या बिया बी गेल्या त्यात. बिया नव्हत्या बाळा, नव्हत्या काय, बरं राहू दे. पिळ सगळं, बिया ह्यात आहे. पिळ की सगळ्या, त्यात कशाला रस ठेवतेस. आणि आंबट चिट झालं तर बरं राहू दे नको आंबट चिड झालं तर लई हाल होईल परत नाही खायचं. कमेंट टाकायचं काय तर तेल वगैरे सोडून टाकाटकपैकी निकिताजी यांनी स्मॅश केलं, सगळं मळून घेतलं. या जरा आमच्या पप्पांचा फोन आलता अचानकपैकी निकिताच्या मोबाईलवर, की असा विषय चालता की इंडिपेंडन्स डे ह्या ब्लॉगचं ऑडिओ ट्रॅक त्यांनासनी इंग्लिशमध्ये येत होता. आईच्या गावात दर्शना विषय हार्ड ती त्यांना बदलाय ना. मग व्हिडिओ कॉल करून वगैरे सगळं टाकाटाकपैकी सांगितलं त्यांना समजावून की असं असं करा, ऑडिओ ट्रॅक हिंदी करा. हिंदी केल्यावर परत मराठी आवाज आपला यायला लागला. पप्पा म्हणायला लागलं तू कवापासून इंग्लिश बोलायचं ब्लॉग करायला लागला, काय कळ ना. आईच्या गावात दर्शना इथं आय टी केलेलं माणसाला इंग्लिश बोला येत नाही एवढं. तर चालतं तेवढं चालायचं, इकडे तिकडे होऊन जाते जरा. तर पप्पांचा फोन आल्यामुळे असुविधा केली एक खेद आहे. कारण निकिताजी यांनी काय पीठ मळून घेतले सगळं टाकाटक, आणि तेल पण कढई चढवून त्यात तेल वगैरे टाकून सगळं उकळाय ठेवले. आणि शेवाया पण इथं घेतले त्या. आणि ह्या इथं हात आहे त्यांचा, काय बघू कसा हे एक चमचा आहे, हात आहे. आणि ह्या इकडं पूर्ण निकिताजी आहे त्या टाकाटक पैकी. आणि सध्या काय करायचं आता, इथनं पुढची प्रोसेस काय आहे. आता जरासं पीठ तयार करायचं आहे. कशाचं, चिकटला काय काय ते हात बटाट्याचं. आणि भांड्याचा तडूस बघा, हे उद्या सकाळीच ना का संध्याकाळी बसणार. हा तर चालतंय, लवकर आवरलं तर घासत बसणार आहे ते, आणि नाही आवरलं तरी बी घासतच बसणार आहे ते, काही पर्याय नाही त्याला. तर चालतंय, कसा कसा विषय होतो आपण इकडच्या बाजूला आता फुटेज घेऊया. कारण इकडच्या बाजूनच तेलात सोडलं जाणार आहे ते स्वस्त मजबूत टिकावं असं काय त्यांचं आत्मदहन तिथनंच होणार आहे. ह्या इकडे जरा सिनेमॅटिक पद्धतीनं त्यांचं आत्मदहन बघा येईल कसा कसा विषय होतोय तो. आणि बघूया आता काय करणार. आता काय करायला लागलं पाणी घेऊन, पीठच काय करणार असत्या ह्यात गाठलेच की पीठ. हा बाजूला काय करणार, पीठ मारणार अजून बाजूला. तर टकाटक पैकी निकिताजी आणि टकाटक ये त्याच्या नाजूक कोमल हाताने पीठ बनवलंय मक्याचं असतं है नाही, कॉर्नफ्लॉवर म्हणजे मकाच की. आणि कशाला घ्यायला लागलेस त्यात, जर आणि गेले ना आता
हां बघ तुमच्या हिशोबाने बघा, आमचं काय नाही. आणि यात चवीनुसार मीठ लागतंय काय? नाही लागत. चवीनुसार मीठ वगैरे काय लागत नाही, हे फक्त पीठच आहे. आणि उकळी आल्या तेलाला, बलाढ्य असं तेल घेतलंय. अर्धा लिटर तर तेल असेल माझ्या मते आरामात. हं? 5 लिटर. अर्धा लिटर तेलाचा आज विषय हार्ड गेला निकेताजी. आणि अर्धा लिटरने काय होते तेव्हा? अर्धा लिटर तेल. 5 लिटर. बरं चालतंय, आता सोडा घे. काय झालंय, कसं तटलं आता तटलंय. तर देवीवर सज्जन अशा पद्धतीने गोल 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 करायचं चालू झालं निकेताजी अन्न त्यांच्या नाजूक कोमल हाताने. अगं ते अगं हे काय केलंस? गोल 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 नको, ते गुंडगुळ पाहिजे आपल्याला. गुंडगुळ पाहिजे. हा तसलंच हा, बस 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 बस. तसलंच खाणं. निसली तर शालू, नाही तर नागवी राहिला, असा विषय आहे माझा. तसं नाही ते. हा नेसलं तर शालू नेशीन, नाही तर नागडी बसेल. हा असं म्हणते ते. बरं बरं असू दे. बघू बघू कसं झालं गोल. बस झाली की, बस झाली की. हा बस 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 हे बस लय बस झाड बस. मी काय हे करायचं? हे बस 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 बस. लई झाड बी नको. एक पहिला बघूया. हा एक पहिला ट्राय करून बघूया. ट्रायलचं बेस चालू आहे बरं का, ट्रायल बेसिस चालू आहे. हा घे त्यात टाक बघू. थांबा की जरासं. सगळीकडे अग वास की, त्याला काय पाव हे करायचं आहे तेव्हा. ही पीठ जरा माझ्या मध्ये लयच पातळ झाली असं वाटत नाही त्याला. बटाटो हे झालाय. काय झालं? काय त्यात अजून कॉर्न फ्लॉवर. लांबडे किस्त झाले तिच्या गावात. केलते एवढे एवढे झालं एवढं मोठं. पहिला गेला आत्मदहन झालं पहिल्या कार्यकर्त्याचं. आहो तीच हे झालंय. झारा राहिला बाहेर तिकडं. आणि कटलेट टाकला. ह्या कटलेटचा विषय बघा कसा आहे. एवढं लांबडा कटलेट असू दे, खाणार आम्हीच आहे. झाडे आणला. वेगळंच काय झालं. हा पाणी लयच गरम झालं हे तेल लयच कडलं दिसतंय. शेवया खराब देते आज, काय विषय नाही एवढा. जरा जोरात झालं की. कसलं झालंय ते त्याच्यात जोरात. शिंगड्या तर झालं एक कटलेट टकाटक पैकी तळलंय. ब्राउनिश होस्तोवर तळायचं असतं है ना, असं झालं. करकरीत झालंय का बघूया. टाक्यात बघू. आयुष्यपत कडकडीत झाला ह्यो. खट्ट झालाय निकिता. शेवया खराबल्या ह्याच्यावरच्या पण खट्ट झालाय. कसा आहे, कसा वाजतो खाट 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 खाट. आणि जरा ह्याला मोडतो. हो हो हो, गरम गरम वापा उडतोय सोडतोय ह्यातनं. नाही सोलाय पाहिजे काय हा आतलं. नाही ओके झालाय असं वाटतंय मला. आतलं शिजलंय. मी म्हणते असं असं करायचं. आतलं शिजलंय, ओके झालंय. हे शिजवाय पाहिजे बहुतेक. ओके आहे पण अजून जरा शिजवाय पाहिजे. ओके आहे. वरचं करकरीत झालंय, आतलं अजून शिजलं नाही. आतलं जरा अजून शिजलं पाहिजे. हा तेल जास्त काढल्यामुळे वरचं खराबलंय. हा मिरची आणि मिरची ते काढ जाळ आहे. आता उरकी करायला होतो इथली. तिखट जाळ मिरची तिखट जाळ. ही म्हटली अर्धीच मिरची घातल्या, 2 मिरच्या घातल्या. मिरची बारक्या झाले कट्ट. सॉस लावून खाल्ली कट्ट होणार. फक्त एवढाच विषय काय आहे, ह्यात जरा कॉर्न फ्लावरचं पीठ घातलं पाहिजे आणि पाताही कठीण केलं पाहिजे जरा, एवढा विषय आहे. तर आता सगळं कटलेट बनवतो आणि मग धावतो शेवटला कसा विषय आहे कटलेटचा झाला. तर मित्रांनो एक 5-7 कटलेट आम्ही बनवलं. पण एवढा विषय आहे, गॅस कमी करून कधीही कटलेट बनवायचं नाही. गॅस कमी करून आम्ही कटलेट बनवत होतो. स्फोट झाला कटलेटचा. ह्याच्या आतला मसाला सगळा बाहेर उडून फुटलंही ठाप 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 करत. आणि 2 ते 3 फुटली. एकदम 2 फुटली. 2 फुटल्यामुळे माझ्या हातावर जरा तेलाचा एक चुटका आला, तेवढाच बडबडायला लागले. रिस्क आहे कटलेट बनवणं म्हणजे नॉट अ जोक. आणि आम्ही दुसरं पण कटलेट बनवत होतो. ही सगळी ओके झाली ती. ही पण फुटण्याच्या कागारी होतं. ही आतनं पोकळी होती ती कटलेट आतनं. त्याच्या आतला मसाला बघा हाय का, बुदूक पण खायला चांगलं लागतंय.
खायला टॉपचा विषय आहे, एवढा विषय आहे. आणि निकिता जी बनवायला लागले तर झप 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 आणि तळून घ्यायला लागलो मी झमाझम. आणि तसा काय तो विषय झाला, तळत होतो मी आणि तळता तळता अचानकपणे जवळवरचं काकडं राहिलं म्हणजे ना ब्लास्ट झालं ते. तर विषय आला इथं. खायला खरंच खूप चांगलं लागतंय, पण जर रिस्क आहे. हे घरात कोणी बनवू नका, मोठमोठ्यांच्या सल्ला घेऊनच बनवा. आसपास बारक्या पोरांनी काय बनवू नका, असलं काय करू नका. तर चालतंय, उर्वरित राहिलेलं आहे एवढं असं काहीतरी पीठ राहिले आणि तेवढं राहिले ते सगळं बनवून घेतो झाम करत आता. आणि बनवून झाल्यानंतर परत सॉसवर कसा विषय आहे तो सांगतो तुम्हाला. खायला एकदम क्वालिटी लागते, पण सॉसवर कसं लागते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. तर बाबांनो, अशा पद्धतीने फायनली सगळा टकाटकपैकी कार्यक्रम उरकलाय आणि विषय हार्ड झालाय. आणि खमंग खुसखुशीत असं आम्ही बिना ब्लास्ट होणार कटलेट बनवलेत सध्या. आणि निकिता आणि मी आम्ही दोघं पण बसलोय आसन ग्रहण करून तर सध्या कटलेटचा आस्वाद घ्यायला. आणि किसानचं केचप पण आहे, तर किसान केचप पण घेतलंय. निकिताजी चालू करायची तुमची चायनीज मालिका परत बघा. चायनीज मालिका लवकर निकिता. आणि सध्या मालिका बंद करा आणि वाढाय घ्या निकिताजी. सुपर बाजार मॉलमध्ये गेलो आणि सुपर बाजार मॉलमध्ये गेलो, खरेदी केली एवढ्या मोठ्या बाजारमधनं 39 रुपयाची. ज्याच्या गावात ती बिल करायला लागले आमच्या तोंडावर हसायला. गेली तिने 39 रुपयाची खरेदी केल्या. टाइमपास करायसाठी गेलो आम्ही म्हणावं. तर चालतंय, आपलं ताट पुढे घ्या आणि टकाटकपैकी एक बलाढ्य असा मी कटलेट घेतलाय. लागलं तर घेतो निकिताजी. शब्दशः तुमचं मंडळ आभार आहे, तुम्ही असं सहकार्य केल्याबद्दल, असं विचारपूस केल्याबद्दल. तर कटलेट असं बुडवायचं ह्यात, असं होतंय करकरीत आणि असं आतनं कटलेट पोकार पण टॉपचा विषय आहे, एकदम कडक. बस क्या भाई. कसं आहे, क्वालिटी लागतंय ना खरं सांगायचं, खायला एक नंबर लागतंय. ह्याच्यात मसाला आहे तो पूर्ण भरलेला कटलेट आहे. टॉपचा विषय बनला टॉपचा. तर चालतंय, सगळी ताट आहे नाही सगळं संपवतो, टाकाटकपैकी विषय हार्ड करून टाकतो या ताटाचा. आणि झालाय सगळा कटलेट बनवायचा आपला. ही जी जर्नी होती कटलेट बनवायची ती टकाटकपैकी पार पडलेली आहे. आणि टकाटक विषय झाला एकदम खमंग असं टकाटक असं कटलेट झाली ती. तर ह्यो ब्लॉग बघून तुम्हाला कसं वाटलं ही कमेंट करून 100% सांगा. आणि सबस्क्राईब करा चालाय तर ध्यानानं, आणि लाईक मारून जाता. टाटा बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो.